नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता उस्मानाबादमध्ये. हो खरं आहे, उस्मानाबादमधल्या 2 वहिनींना आज भेटणार आहोत, चिखलीकर वहिनी आणि कुलकर्णी वहिनी. आणि आज पुन्हा बघणार आहोत की ही पैठणी कोण पटकावं. आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चला. उस्मानाबाद सांजा रोड इथल्या श्रेयस बंगल्यामध्ये राहणाऱ्या सौ कृपा वैभव कुलकर्णी वहिनींना आता आपण भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. नाव सासरचं सौ कृपा वैभव कुलकर्णी, आणि माहेरचं? माहेरचं कृपा ओमप्रकाश सांजेकर. सगळं कृपा आहे. हो. बालपण कुठलं? बालपण आता म्हणजे उस्मानाबादमध्येच गेलं, पण वडिलांची बदली तुळजापूर वगैरे उस्मानाबाद. माहेर उस्मानाबाद. इथे 4 घरं सोडल्यानंतर माहेर आहे. अरे घरातलं अंतर आहे. हे अंतर कमी झालंय आपण जाणून घेणार. ओळख करून घेऊ. हे मिस्टर वैभव कुलकर्णी. नमस्कार. हा सृजन माझा मुलगा. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे माझे. नमस्कार. माझे वडील. नमस्कार. माझी आई. नमस्कार. प्रश्नोत्तरांना सांगा. कोणी कोणी काय काय सल्ले दिले हो तुम्हाला? बऱ्याच जणांनी काही काही घरातल्या वस्तू मोजून ठेवा. त्यांच्या घरातलं सोडून तुमच्या घरात मोजायला? नाही तसं नाही, नाही सल्ले दिले. पण म्हणजे अमुक तयारी करा किंवा हे तुम्ही म्हणजे ऍक्टिंग काय करून दाखवणार किंवा कसं ओळखणार. कोण होतं हे ट्रेनिंग क्लासेस घेणार? नाही, कोणी नव्हतं खास करून, पण असंच म्हणजे चर्चा आम्ही पाहतोच ना कार्यक्रम, तर त्याच्यावरूनच म्हणजे असं आम्ही म्हणत होतो की आता त्यांनी जर हा डायलॉग विचारला तर कशी ऍक्टिंग करायची, नेमकं हे कसं करून दाखवायचं, ती ऍक्टिंग आपली बरोबर येईल का वगैरे वगैरे. म्हणजे आज मिस्टरांनी बरेच डायलॉग पाठ करून ठेवलेत. नाही, मिस्टरांचं नाही, नाही माझ्याबद्दलची तयारी सांगते. त्यांचं माहित नाही आता त्यांनी काही केलंय का नाही, काहीच माहिती. काही माहिती नाही. असं कसं? बरं कसं काय, कुठे ओळख झाली? हे 4 बंगल्यातलं काय गडबड आहे? 4 घर? 4 घरातली म्हणून नाही, आम्ही दोघं पण आकाशवाणीला काम करतो, उस्मानाबाद आकाशवाणीला. मी अनाउन्सर आहे तिथं. आणि ते पण जवळजवळ आम्ही 5 वर्ष एकत्रच होतो. शास्त्रीय संगीतावर आधारित म्हणजे शास्त्रीय संगीतावर आधारित रागांची माहिती करून देणारे कार्यक्रम वगैरे आम्ही बरेच केले. पण तुम्हाला रागांची माहिती कशी? नाही म्हणजे आवड आहे गाण्याची आम्हाला, म्हणजे गाण्यामुळे आम्ही एकत्र आलोय. तुम्हाला राग येत नाही का? खूप येतो राग. नाही, राग हे दोन्ही म्हणजे दोन्ही राग वीक पॉइंटच आहेत. बरं. आणि ते काय ते आकाशवाणीत काय करायचे? ते शास्त्रीय संगीताचे प्रोग्राम करायचे आणि अनाउन्सर म्हणून ते मला घेत होते. म्हणजे हे बरोबर नाही, वशिला झाला मग. नाही तसं नाही, पण त्या निमित्ताने आमची ओळख वाढली आणि सूर जुळले. हा अगदी. आणि मग इथून जाताना पण बरं एकत्र? नाही, कॉलनीतली तशी कमीच ओळख होती आमची. कॉलनीतली कमी, पण आकाशवाणीतली जास्त, कारण तिथे थोडासा वेळ गेल्यामुळे. मग ही आकाशवाणी कधी झाली? ही आकाशवाणी आम्ही डायरेक्ट केली, म्हणलं आता बास लग्नच करूया डायरेक्ट. हो. बाकी कसे चांगले असतीलच? खूप चांगले आहेत. आणि एकच सांगेन मी की खूप शार्प आहे. आणि शार्प आहे? हा, शार्प आहे. ते आता बघूया, बोलूया त्यांची. आणि सासूबाई? सासूबाई पण खूपच चांगल्या आहेत. खूप म्हणजे बिलकुल म्हणजे असं कुठल्याच गोष्टीचं बंधन सासू सासऱ्यांकडून कधीच नसतं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी करू शकतो की आकाशवाणीत पळणं, मध्येच ऍड करणं वगैरे, मध्येच गाणे ऐकत बसणं तासन तास. मग अशा सगळ्या गोष्टींना काय बोलवायचं का सासूबाईंना? हो, बोलवा. काकू. नमस्कार आई. नमस्कार. सांगा सुनेबद्दल काहीतरी. काही नाही सांगायचं, मला खूप सुंदर सून मिळाली, माझ्या अपेक्षापेक्षा जास्त मिळालेली, त्यामुळे मी काही सांगू शकते. बापरे, एवढं कौतुक. पण इथून जाता येता तुम्ही त्यांना बघत असाल ना पूर्वी? हो, बघत होतो. आम्ही स्वतःहूनही मागणी घातली आणि त्या दोघांचे प्रपोजल आलं. मग म्हणजे आम्ही स्वतःहून त्यांच्या घरी जाऊन सांगितलं की आम्हाला तुमची मुलगी करून घ्यायची. तुम्हाला कसं कळलं काय ह्यांचे सूर जुळतायत ते? आम्हाला दिसत होतं. येणे जाणे. आणि मग तुमच्या आईंना त्यांच्या आई वडिलांना जाऊन भेटलो, असं असं आहे, तुम्हाला इच्छा असेल तुम्ही हो म्हणा, नाही म्हणलं तरी आम्हाला काही राग येणार नाही. पळवून नेऊच? नाही, पळवून तर नेणारच नव्हतं. आता आपण खेळाला सुरुवात करूया. प्रश्न विचारतो आधी. किचन मध्ये मांडणीच्या बाजूला छोट्या आकाराच्या चटई आहे. आसन. हा, आसन. किती आहे?
एकूण 7 आहेत. अभिनंदन, पहिलं बक्षीस तर तुम्हाला मिळालं. उस्मानाबादेत आल्याबरोबर बोनी तर झालेली आहे. आणि आता तुम्ही सांगायचं त्यांचं जन्मस्थळ कोणतं? उस्मानाबादच. आणि यांचं उस्मानाबाद. उस्मानाबाद. ठीक. तर तुम्ही सांगा तुमचं जन्मस्थळ कुठलं माझं उस्मानाबाद. आणि त्यांचं तुम्ही सांगा. उस्मानाबाद परंडा आहे. परंडा आहे. आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं अशी गडबड होती थोडीशी आणि बक्षीस झालं. आणि आता तुम्ही उखाणा घ्यायचा. घेणार नको, त्यापेक्षा कुठलंही एक गाणं म्हणा आणि त्या गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा घ्या. म्हणा. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. वा वा वा. मग आईने एकदम त्या काळात नेलं आणि जणू काही आपण ग्रामोफोन वरती गाणं ऐकतोय असं वाटत होतं. दवरून उखाणा. दिलदार बांदेकर आवडतात सर्वांना. वैभवराव तुम्ही पण हो म्हणा ना. अभिनंदन. 1, 2 हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू. एकूण 300 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालेलं आहे. चला तर मग आता जाऊन भेटूया आपण चिखलीकर वहिनी. उस्मानाबाद सांजा रोड येथील लेण्याद्री बंगल्यात राहणाऱ्या सौ स्वातीराज चिखलीकर वहिनींना आता आपण भेटणार आहोत. कधी पायी कधी सायकल, थोडक्यात मिळेल त्या वाहनाला प्रवास हा सुरूच असतो प्रत्येक घरातला आनंद टिपण्यासाठी. नमस्कार. नाव सांगा. स्वाती राज चिखलीकर. माहेरचे स्वाती दिगंबरा होतात. माहेर कुठलं तुमचं? उस्मानाबाद. तेच का ते? विचारूया ना आपण. पण आधी वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर राज चिखलीकर. नमस्कार. हे माझ्या सासूबाई प्रवीणा चिखलीकर. नमस्कार. माझे सासरे नमस्कार. दीपक चिखलीकर. हे माझे वडील दिगंबरा गोसावी. ही माझी आजी सासरे आमची आई. हे आमचे कॉलनीतले. ही माझी बहीण आहे. ही माझी नणंद आहे. या ही माझी आई आहे निर्मला गोसावी. प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. उस्मानाबाद. टेन्शन आले? नाही नाही दडपण आले? नाही नाही. नाही. आनंद झालाय? हो आनंद तर झालाच. कसं काय जमलं लग्न? आमचं लव्ह मॅरेज आहे. कसं? त्यांच्या मित्राच्या लग्नाला गेलं तर त्यावेळेस इथं भेट झाली हा. आणि लगेच लग्न झालं. थोड्या थोड्या दिवसांनी दिवसांनी. मग घरी कधी समजलं? लग्न झाल्यावर समजलं ते. अच्छा, लग्न झाल्यावर समजलं. बरं. खुश आहात ना? हो खूप आनंदी आहात ना? व्हेरी गुड. काय करायची इच्छा आहे तुमची? तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यात? आयुष्यात काय करता सध्या? मी गृहिणी आहे. गृहिणी. आवाज एकदम कमी झालाय. मी नाही काय विचारणार होते. नाही तसं नाही. मग काय सासूबाईंबद्दल सांगा. सासूबाई कशा आहेत? काय? सासूबाई खूप छान आहेत. मनमिळावू आहेत. हं? हो. किती वर्ष झाली लग्नाला? 10वं चालू आहे आता सध्या आमच्या लग्नाला. 10 वर्ष झाली. बर. आता प्रश्न विचारू का मग? हो. मग त्याच्या आधी सासूबाईंना बोलवूया का? हो बोलू. या. नमस्कार आई. नमस्कार. तुम्ही सांगा सुनेबद्दल. सून माझी खूप चांगली. माझं 9-10 माणसाचं कुटुंब सांभाळते. हो. हो. अरे वा वहिनी, केवढी मोठी आज म्हणजे म्हणतात ना प्रशस्ती आम्ही पत्र. मायलेकीसारखं वागतो दोघी. हो का? छान. पण मग ज्या वेळेला म्हणजे खरं तर 10 वर्ष झाली आहेत लग्नाला म्हणून, मुलगा आणि सून यांच्यात समजा काय कुटपुट झाली थोडीशी, तर तुम्ही कोणाची बाजू घेता? मी सुनेचीच बाजू घेते. हो. अरे रे बिचारा मुलगा. काय वहिनी ना एकदम फिरवून टाकलं सासूबाईंना. आधी प्रश्न विचार. आपण ज्या हॉलमध्ये बसलेले आहोत त्याच्या सिलिंगला एकूण चौकोनी आकार किती आहेत? 70. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. आता मला सांगा त्यांची रास कोणती? कुंभ. आणि यांची? सिंह. नाही. अभिनंदन, आणखी 200 रुपयाचं बक्षीस.
सासू आणि सुनेतलं नातं बघा कसं घट्ट होऊ लागलेलं आहे. आणि आता तुम्ही मला सांगा, तुमचं बालपण उस्मानाबादेतलं? आणि माझा जन्म मेंढ्याला झाला अजून पण अजून खेडेगावामध्ये झालं. ढुकीजवळ खेड आहे. खेड्यात, अगदीच लहानशा खेड्यात तुम्ही लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या खेड्यात त्या मातीतलं ऐकलेल्या ओवी किंवा गाणं किंवा काहीतरी असं जात्यावरचं काहीतरी ऐकवा. म्हणून दाखवायचं. हा म्हणा ना थोडं, त्याच्या शेवटचे अक्षर मुखा नाही. जात्याची वयरण ग गाली ते थोडी थोडी ग, तुझ्या नामाची मला गोडी रे. गाली ते थोडी थोडी रे, सावळ्या विठोबाची रे, तुझ्या नामाची मला गोडी रे. वा 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 र. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास, राजचं नाव घेते होम मिनिस्टर करता खास. वा, अभिनंदन. आणखी 300 रुपये दिले. भेटूया कुलकर्णी वहिनींना. नमस्कार. नमस्कार. अरे आपण शार पाहत असं त्या म्हणाल्या, त्या असं का म्हणाल्या? शार्प म्हणजे लवकर कोणतीही गोष्ट लक्षात येते समजा तुमच्या शक्यतो. म्हणजे यांच्या मनात हा विचार चाललाय की आकाशवाणीत असताना तुमच्या लगेच लक्षात आलं? प्रश्नच नाही. ते लक्षात आल्यानंतरच मग पुढचं काही सुरू झालं. मग अचानक सगळ्या तारा जुळल्या. हो अगदी. कोणी विचारलं, कोणी पण दोघांमध्ये? मीच. बट नॅचरल म्हणजे दोघांच्या रूपामधला डिफरन्स पाहता मीच. कुठे विचारलं त्यांना तुम्ही प्रपोज केलं? प्रपोज टेलिफोनवरून केलं. हा. आणि असं प्रपोज म्हणून करायला लागलं नाही, आपण आता करूया का, ठीक आहे करूया म्हणाली ती. अच्छा, मग काय असं प्रपोज तुम्ही म्हणजे वाटच बघत होता कधी विचारतायत. प्रत्येक वेळेला प्रत्येक उत्तरानंतर वहिनीची काही जीभ बाहेर काढतायत. फारच. काय सांगणार तुम्ही आता त्यांच्याबद्दल? उत्साही आहे, बर, आनंदी आहे, त्याच्यामुळं घर आनंदी आहे. वा, एवढंच. एवढं. इतकं आणि इतकंच. तिचा उत्साह संपत नाही आणि तिच्या आनंदाला पारावरही उरत नाही, त्याच्यामुळे तिच्यामुळं घर आनंदी आहे. आणि आता अभिनय कोण करणार आहे? मिस्टर ना की वहिनी? या वहिनी, तिने करावा. तुम्ही अभिनय. व्होडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार सोहळा 2010 आपल्याला पाहायला मिळणार आहे झी मराठीवर 7 मार्च रोजी. पाहायला विसरू नका. तर आता ते डायलॉग म्हणणार आहेत. कदाचित तुम्हाला पुन्हा चित्रपट बघितल्याचा आनंद होईल. बघूया. हा, सुरू. अरे ओ सांबा. हा, तसे धरून. अरे ओ सांबा. हा, कितने आदमी थे रे? हा, पुढे. बस 3 सरकार. हा, पुढे. आदमी 2 हा. और लोग इतने. अच्छा, कार्यक्रम बघायला आले. ते कार्यक्रम बघायला आले खिडकीच्या बाहेर. वहिनी, आता 5 वस्तूंचा अभिनय करायचा आणि मग मिस्टरांनी घेऊन ये. वेळ सुरू झाली. काय करताय? किती सेकंद राहिली? ₹1000 आणि सोन्याचा दागिना वहिनीला मिळाला. अभिनंदन. भेटूया चिखलीकर वहिनी. नमस्कार. नमस्कार. बरं, आता आपण काय करता? आता मी वकिली करतो उस्मान कोर्टामध्ये. वहिनींबद्दल काय सांगा? तेव्हाच्या त्या 10 वर्षापूर्वी आता काय बदल झालाय का? काय बदल असं काय? बदल असं काही नाही. थोडंसं वजन वाढलेलं आहे. आणि स्वभाव कसा आहे? स्वभाव चांगला, प्रेमळ स्वभाव.
बरं एखादा डायलॉग म्हणायचा आहे तुम्ही आता हिंदी चित्रपटात हो म्हणा. कुठल्या अभिनेत्याचं काही तुमचा आवडता अभिनेता. मला कादर खान आवडतो मला. अरे क्या बात आहे. वा, करा. बेवकूफ, अरे मेरे अकल के मोतियों को तू अपनी बेवकूफी के पत्थरों में मत तोल. वहिनी हे माहिती होतं तेव्हा तुम्हाला यांच्याकडे हे गुण आहेत. नाही, लग्न झाल्यावर माहित झालं. वहिनी तुम्ही वहिनी आता या हा अभिनय करायचा आणि त्या वस्तू तुम्ही घेऊन यायच्या. वेळ आहे 2 मिनिटाची. हो. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. बोल नका. बोल नका. हा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. एकूणच वस्तू आणण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे वहिनी 1, 2, 3, 4 400 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. आणि आता पैठणी कोण पटकावणार ते आपण बघणार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आता यानंतर खेळाला सुरुवात होणार आहे. उस्मानाबादेत आपण पहिल्यांदा आलेले आहोत, त्यामुळे मी उत्सुक आहे की आजची ही पैठणी कोण जिंकणार, चिखलीकर वहिनी की कुलकर्णी वहिनी. बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. 2 प्लास्टिकचे पाईप मधोमध ठेवलेले आहेत. मैदानात एका टबमध्ये म्हणजे 2 टबमध्ये चेंडू ठेवलेले आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर वहिनींनी मैदानाच्या मधोमध जायचं, पाईप उचलायचा, पाईपमधूनच एका बाजूनी तो चेंडू गोळा करायचा आणि तो चेंडू जाऊन अंतिम रेषेच्या पुढे ठेवलेल्या टबमध्ये गोळा करायचा. कसरत आहे. सगळ्यात जास्त 2 मिनिटांमध्ये ज्या वहिनी चेंडू गोळा करणार त्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3 खेळाला सुरुवात झाली. इकडून घ्यायचा आणि तिकडून टाकायचा आहे. त्यामुळे पहिला बाद झाला. 1, 2, 2, 1, 3, 2, 4 तो बाहेर गेला. टब मध्ये गोळा व्हायला पाहिजे. 5, 3, 2, 1 वेळ संपली. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या कुलकर्णी वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेट. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या चिखलीकर वहिनी. त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आपण बघितलं खेळ सुरू झाल्यानंतर खरं तर तो बॅलन्स साधणं खूप गरजेचं होतं. एकीकडे 8 चेंडू गोळा झाले होते, दुसरीकडे 5 चेंडू गोळा झाले होते. पहिला चेंडू या वहिनींचा बाद झाला, त्यामुळे गुणसंख्या 4. या वहिनीने एका वेळेला 2-2 चेंडू आणले म्हणून ते 2 बाद झाले. पण तरी सुद्धा आघाडी घेतली चिखलीकर वहिनीने. उस्मानाबादमधला होम मिनिस्टरचा हा आजचा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात उस्मानाबादमध्ये. नमस्कार.
Home Minister.